नाही 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 समोताबाई, आताच नाही, आता उद्या ना आता यायचं आपण संग मग जीव. आता मी एकटेच जीव का आता इथं बसून ना, आता उद्या यायचं उरकू द्या. मग आपण संग मग सगळ्या लेडीज आपण सुना पोरी सगळ्या बसून जेवून घेऊ. एकटं कसं येईन बाई, एकटं कसं आहे ना, सगळेजण बसलेत ना. म्हणतो आता तुम्ही बसून जा, भूक लागली असेल ना तुम्हाला बी, आमचं होत राहते मग उशिरा. नाही 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 नाही, आता भूक काय, भूक नाही लागली. आता पोहाच तर किती मोठा दिला होता बापा ललितानं. आता पोहा खाऊनच असं गच्च आहे पोटाले. भूक तर थोडीशीच आहे मले, जास्त वाढ जाई नको मले. ओलीशीच भूक आहे मले आता. आता जीव आता संग मग उसरा तर उसरा, संग मग जीव जेवून घ्या ना येईन बाई, जेवून घ्या ना आता संग मग. आण बिंदू, आणि एक ताट वाढून आण. नाही नाही येईन बाई, नाही राहू द्या, मी नाही जेवत, मी संग मग आपण जेवू ना मग. राहू दे बिंदू, राहू दे. बरं ठीक आहे येईन बाई, मग संग मग जेवू. मी म्हणतो का तुम्हाला लवकर जेवायची सवय असन, लवकर झोपाची सवय असन, म्हणून जेवून घ्या आणि झोपून जा म्हणतो. याच्यासाठी आम्हाला आमचं चालते, कधी लवकर कधी उसरा, काही टाइम टेबल नाही. आमचंही तसंच आहे समोताबाई. आम्ही काय टाइम टेबल थोडी लिहून ठेवलं आहे का ह्याच टायमावर जेवायचं ह्याच टायमावर झोपायचं. जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा जेवलं आणि जेव्हा झोप आली तेव्हा झोपलं. असंच आमचं बी असंच आहे. हो तेच तर ना. जेवा ना भाऊ, जेवा बापू, जेवा ना, करा सुरू करा तुम्ही, जेवा करा ना तुम्ही, सुरू करा ना तुम्ही. तुम्ही काय थांबले? ते एक भाऊ तर बाहेरच आहे वाटते, ताट वाढून ठेवलं ना. हो काय करून राहिला राकेश? जेव ना, ताट वाढून ठेवला ना. जेवतो आई, जेवतो. फोन आले होते, फोन ऑफिस मधून फोन येऊन राहिले. आता आजची सुट्टी झाली तर उद्या येतं का नाही येत याच्यासाठी. हा बस जेवून घे, मग फोनवर बोल, उद्या सकाळीच बोलजो. जेव्हा खावायच्या वेळेस बी फोन येते का ऑफिसातले? नोकरीचं तसंच राहते, एका दिवसाची सुट्टी नाही भेटत, सुट्टी नाही देत काम पडलेली. हो ना, एका दिवसाची सुट्टी देत नाही. एक दिवस सुट्टी घेतली का बस फोनावर फोन येते, काही येतं. आहेत नाही काय राकेश, लोक नाही काय त्या ऑफिसात काम करणारे दुसरे? तुझ आहे का एकटा? तुला तर जराही सुट्टी नाही देत. मी सिनियर आहे, सगळं माझ्या हाती राहते. पहिला येणं जाणं, काय कोणता सौदा होते काय होते सगळं माझ्या हाती राहते, म्हणून माझी गरज पडते तिथं. हो ते तसंच राहते, सिनियर असलं का पुरं बर्डन एकावरच राहते, आपल्यावरच राहते सिनियर असलं का. दुसऱ्याला शिकून द्यावा आपण आपलं जे कामं राहते, मग का आपल्या एकट्यावर बर्डन नाही पडत. शिकवतो मामाजी, शिकवतो. आता काही मत लागते ना शिकायला, तरी बी वाढून तर लय दिलं बाई. काय लेजी भाऊ लय दिलं, आता तेवढं तर लागतेच. पोटभर जेवाना उपाशी राहण काय? नाही, दिवसाचं चालून जाते, आपण चालत फिरत राहतो तर पोचून जाते. पण रातचं एवढं नाही धकत बाई, एवढं गच्च पकडते मग पोटाले. काय एवढंही थोडी दिलं भाऊ, तर 2-3 तर पुऱ्या दिल्या. 3 पुऱ्या फक्त, आणि ते भाजी भात एवढं सगळं झालं का? जेवा पोटभर जेवा. घ्या सरपंच भाऊ, पोटभर जेवा. अजून पुऱ्या देतो तुम्हाला. उपाशी राहण काय? नाही भाऊ, उपाशी नाही राहत. गोष्टी तर धकून जाते पार. हो. तुमचा दोस्त आला आहे ना? महादोस्त? कोणता महादोस्त? कुठं आला आहे? काही बोलतो? बोलले काय तुमचा लंगोटिया यार, सरपंच भाऊ आनंदपूरचे, समोताबाईचा इवाई. हो, अच्छा. सरपंच भाऊ कुठं आला आहे? समोताबाईच्या घरी. समोताबाईने बोलावलं ना रसाईले. सगळेच ताने आहे, पोरग सून ते सरपंचीन सगळेच ताने आहे. 4 जण आले आहे ना. सकाळीच दुपारीच आले 2-3 वाजता. असं आले असं. आता मी 6 वाजता आलो बा घरी, मला काय माहित. आता जावं लागन मग उद्या सकाळी भेटून यावं लागन. आता इथपर्यंत आला माझा दोस्त तो. कायले जाता तुम्ही भेटाले? काहीच गरज नाही भेटाले. ते आले का भेटाले? त्याचं कर्तव्य आहे ना भेटाले येवाले. आपल्या पोरीले पावाले भले आले होते पोराले घेऊन, आणि नापसंत करून गेले एवढ्या साजऱ्या पोरीले, आणि त्याला काय भेटायला जाता तुम्ही? आणि तिथं तिले मागितलं लागन तर, आणि मा पोरीले नापसंत केलं तर तू पोरगी बी तशीच बोलली ना. मला असं नाही, मला तसं नाही, अशा माया अटी आहे, तशा माया अटी आहे. इंग्लिश मध्ये फडफड. तशी समोताबाईची पोरगी आहे का? ते पोरगी आहे का तशी? साधी सुधी आहे, एवढी शिकली सवरली असून तरी घमंड नाही, काही नाही तिच्यामध्ये. कशी साजरी पोरगी आहे तशी आपली पोरगी? तू पोरगी आहे का तशी? त्या पोरीले तो बापा असं महाराजा पाहिजे, रजवाडा पाहिजे, आजूबाजूनं 10 दास्या असल्या पाहिजे, असं पाहिजे त्या पोरीले. मग काऊन नाही? तिच्या अटी बी बरोबरच आहे तिच्या शिक्षणाच्या मानानं. ते काय घरी लोकांच्या घरी जाऊन काय काम करन काय? नाही, काम तर करणारच नाही. आता ह्या जमान्यात कोणता महाराजा भेटते तर पाहू. भेटन तिच्या लायकीचा, तिच्या मनाचा भेटन. धीर खा, अजून काही वय नाही झालं. 26 वर्षाची आहे फक्त अजून. तर पोरीचं वय झालं मंजुळा. पोरीचं लग्न 20-22 वर्षात होऊन जाणं बरोबर राहते. बरं, मी आता उद्या जाईन. मी मा दोस्ताला भेटायला. ते काही असो, त्यानं पोरीची गलती होती म्हणून नापसंत केलं. तर मा दोस्ताला सोडून देऊ का मी? भेटायला नको जा, घरी चहा पिवाले बोलवून घेईन ना मी. घरीच भेट जाती तर कायले जाता भेटाले? मी काय म्हणतो काय, असं नापसंत केलं म्हणून काय भेटायला नको जा? सोडून द्या दोस्ताले. मी उद्या सकाळी जाईन घरी तिथं समोताबाईच्या,
आणि त्याले चौघाले बी सुनीले डालीले जवायले आणि त्याले दोघाले सरपंच मी चहा पेवाले चहा नाश्त्याले घरी बोलावन तेव्हा भेटून घे जा. असं म्हणतो काय बोलावतो ना मग एकदम चांगला आहे. मग काय बनवशील मग नाश्त्यात? पोहा? हो पोहाच बनवतो चांगला मस्त भरपूर कांदे टाकून बटाटे टाकून चहा नाश्ता मस्त करजो पापड गिपड तोडजो. अजून मी जराशी गोष्ट करून पोरग पाय म्हणून चांगलं असं तसं नाही त्याच्या लक्षात सरपंच इकडे तिकडे दूर दूर हिंडत राहते तर माहीत राहते त्याला. काही नाही माहीत राहत हिंडते तरी काय माहीत राहते आपल्यालाच पाहावं लागते. भेटून तिच्या लायकीचा. आता तर नाही म्हणा आता रात झाली उद्या सकाळीच जाईन मी 8 वाजता आणि त्याला चहा पाण्याने बोलावून घेईन. डबल ढोलकी आहे तू म्हणून ही कोणी बोलतं ती कोणी बोलतं. काय ना डबल ढोलकी झाली मी. नाही मी म्हटलं भेटायला जाईन तर काही गरज नाही म्हणत होती आणि आता म्हणतो तू चहा पाण्याला बोलावतं. हो भेटायला जावायची गरज नाही म्हणतो तिथं चहा पाण्याला बोलावून मी. आता नाव जाते आपलं चहा पाणी थोडेसे येतील 1 घंटा चहा नाश्ता करून जातील तेवढंच नाव होईल. हा का हा तिथं गेलो होतो त्याने बोलावलं होतं चहा नाश्त्याले पाण्याले असं नाव करायला लागते फक्त. काही येते आता हे घुमवून फिरून जेवले ना किती दूर गेले तर माहित नाही. आतापर्यंत येवाचे 10:30 वाजून गेले. इन बाईले झोपही लागत असन समोता करणं व्यवस्था कर झोपाची. इन बाईले झोपून दे. नाही भाऊ काही झोप घेत नाही येत म्हणा चालते तर सगळे एकसाथ भेटले म्हणजे कायची झोप येते. गोष्टी तर पुरी रात बी निघून जाते तरी झोप नाही येत. नाही येऊन राहिली झोप आता. येत असन झोप भाऊले बी येत असन ना झोप. आता ह्या जेवून राहिले ना ह्या आता डॉली बिंदू ललिता काजल हे जेवून राहिले तर यायचं जेवण झाले म्हणजे मग पाहतो कुठं काय कशी व्यवस्था करायची आहे तर झोपाची. आई असं करा आम्ही सगळे जेंट्स हॉलमध्ये झोपून जातो आणि लेडीज आहेत तर डॉलीच्या खोलीमध्ये मामीजी आणि डॉलीले झोपू द्या. मग उरलंच कोण लेडीज मध्ये? हा एवढं मोठं घर आहे तरी पाहुणे परी आले म्हणजे कुठं झोपाव असंच होते. व्यवस्था करा लागते बरोबर. असं करा कोणी हॉलमध्ये कोणी नको झोपा. मोहनच्या खोलीमध्ये मोहनचे बाबा आणि भाऊ त्या खोलीमध्ये झोपू दे यायले भाऊले आणि तुझ्या बाबाले मोहन. हा आणि काजलच्या खोलीमध्ये तू झोप आणि काय ले आई तसं काय ले करतं जवाई बापू आणि मामाजी मा खोलीमध्ये झोपून जातील आणि डॉली आणि मामीजी डॉलीच्या खोलीमध्ये झोपून जातील आणि मग झोपा मग आपले जिथं झोपायचं तिथं मग घरचेच आहे सगळे. हो जमते तसंही जमते. मैसून मी एकाच खोलीत झोपून जातो. हो जमते. एक रात तर काढायची आहे आपल्याला. हो चला ठीक आहे. चला मग मी आता डोलीची खोली जराशी झटक करतो. चला ना येईन बाई मी येतो ना. मी पायतो करू लागतो मी काय इथं बसून काय करू मी. नाही येईन बाई बसा तुम्ही. मी करतो त्या जेवते तोपर्यंत मी करतो डोलीची खोली झटक. आता बेडवर चादर गिदर टाकली राहते आता तिथं कोणी झोपत नाही तर झटक करा लागते थोडंसं तर करून टाकतो मी. झटकच करा लागते काही धूडगीर नाही बसत. तुम्ही बसा गोष्टी करा. चला ना करू लागतो मी बी. काय इथं बसून काय करू मी. नाही तुम्ही तिकडे जेवून राहिल्या ना तिथं जाऊन बसा गोष्टी करा जराशा. मी तोपर्यंत झोपाची व्यवस्था करतो सगळ्याची. बरं ठीक आहे करा. काजल तू काहून वाट्यातच घेऊन बसली ताट? आम्ही काही हिसकतो का त्या ताटातलं? खाली ठेव ना बापा. खाली ठेवून जेव ना. नाही ललिता ताई मला असंच जमते. खाली ठेवून ना मग मला जमत नाही जेवण. मी वाट्यातच घेऊन घेतो ताट आणि जेवतो. मला असंच चांगलं वाटते. वट्यामध्ये ताट ठेवतो जेवतो. तर वट्यामध्ये ठेवाले आण काही. आता 1.5 वर्ष झालं कधी आणशील? हा काय म्हणता ललिता ताई तुम्ही? काय आणा लागते वट्यात ठेवाले? ते पा बिंदू ताई तिला तेवढंही नाही माहित वट्यात ठेवाले काय आणा लागते. राहू दे ना तू कायले फोर्स करतो ललिता. जेव ना चुपचाप. आता आणणं नाही आणणं त्याच्या दोघांवर आहे. त्याला दोघाले पावा लागते त्याच्या दोघाची इच्छा. आपण दुसऱ्यानं तिसऱ्यानं फोर्स नाही करा. त्याची इच्छा होईल तेव्हा ते आणतील. काय बिंदू ताई काय म्हणता? काय मग समजलं नाही बा? जेव नाही समजलं तर जेव. ननद बाई जेव्हा म्हणतो पोटभर. आजकाल तुमची तर लग्न झालं तर मानलं नाही तुम्हाला लग्न. हालतच झटकून गेली तुमची. जेव्हा पोटभर जेवत नाही का पोटभर कामच जास्त करत असा नाही. हो जीव घाला बा तुमच्या ननद बाईले. आता इथं 2 दिवस आहेत. 1 पोई न 1.5 पोई जेवते. हे काही जेवण होय काय? कामामागं जेवण बी पाहिजे तेवढं. बोलतो मी बोलतो अजय बोलते तरी ऐकत नाही बा तुमची ननद बाई. 1 न 1.5 पोई जेवते. जेव्हा लावा चांगलं 2-4 पोया. मग कसं तर काकू लग्नाच्या पहिले चांगलं होत्या ना. आता लग्न झाल्यावर तर पोरी बारीले कोणत्या मानते. आमच्या ननद बाईले मानलंच नाही लग्न. अजूनच सुकल्यावानी झाल्या. जेवतच नाही ना मग कसं मानून? घुमाले गेलते का कुठं ननद बाई? का बस घरच्या घरीच लग्न झालं तेव्हाच? खेळतो ना घुमाले खेळतो. कुठं मंदिरात खेळतो. हो छान वाटलं होतं.
गेलतो ना घुमाले, गेलतो ना सगळेच गेलतो फुल परिवार. 2 मंदिरात गेलतो, एक शेगावले, अजून तिकडे आपलं तुळजापूरले गेलो होतो. घुमून फिरून आलो. घुमाची काही नवाई नाही तिले, घुमवतो. तसंच पाहिजे काकू, घुमणं फिरणं असलं का नाही तर मन फ्रेश राहते. मन फ्रेश असलं का नाही तर मग अन बी धकते, नाही तर अन बी धकत नाही. कंटाळा आला का. हो जेव्हा जेव्हा मी डिस्टर्बच केलं तुम्हाला, जेव्हा जेव्हा मी पाहतो तिकडे समोताबाईले. हो 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 ठीक आहे. ननदबाई मी काय म्हणतो, परिवार संगत गेले होते का फक्त मंदिरात? दोघच म्हणतो, दोघच कुठं फिरायला गेले नाही काय लग्न झालं तेव्हाच? नाही दोघच कुठंच नाही गेलो, फॅमिली सोबतच गेलो होतो मंदिरात. छान वाटलं, पण जावाले पाहिजे होतं. पैशावाली आहे ना पार्टी, दोघं जण हनीमूनले तरी जावाले पाहिजे होतं. आमची काजल तर लग्न झाल्याबरोबरच दुसऱ्याच महिन्यात गेली होती बापा. मस्त शिमला फिरून आली नाही काजल? हो गेली होती बापा, मी फिरली, मी घुमली. मी गेली होती बा ननदबाई शिमल्याले. मस्त वाटते तिथं, शिमल्याले जा फिरायला दोघं जण, मस्त मजा येते तिथं. पाहू